ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल, आय एम श्योर तुम्ही आराम के साथ बसले असाल, पण बसल्यावर तर चिप्स पण घ्या खायला, कारण की येणारे 24 तास मी अख्खा उभंच राहणार आहे. वाटलं ना तुम्हाला पण हा इझी चॅलेंज, पण एवढा पण इझी नाही हा चॅलेंज, कारण की प्रत्येक यंग माणूस आपल्या दिवसाची सुरुवात अशी करायला बघतय. पण आज आपल्याला आपल्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर निघून हा चॅलेंज कंप्लीट करायचा आहे. आज मी अख्खा 24 आवर्स उभंच राहणार आहे. तुम्हाला पण हा चॅलेंज ऐकून थोडासा हार्ड वाटला ना, कारण की 24 तास अख्खं उभाच राहायचे आपल्याला. तर आता वाजलेत कंप्लीट दुपारचे 12 ना, आपला चॅलेंज स्टार्ट होते आता. तर अख्खा 24 तास आपल्याला उभाच राहायचे. रात्रीचे कसा सीन होणार आहे मला पण नाही माहित. तर टायमर पण स्टार्ट करूया आपण आताच. तर टायमर पण मी स्टार्ट केलेला आहे. अख्खा 24 तासाच्या नंतर आता आपण भेटू. तर आता आपले पायाची कंडिशन बघा तुम्ही कशी आहे. तर 24 तासाच्या नंतर आपल्या पायाची कंडिशन कशी असणार आहे मला पण नाही माहित. तर डायरेक्ट भेटू आपण आता 24 तासाच्या नंतर, बघूया काय हाल होते आपला. तर आता मी गुगलवर सर्च मारून बघितलेलं जास्त सर उभा राहण्यासाठी काय करायला लागतंय. तर त्याही सांगितलं एक कम्फर्टेबल सॉक्स आणि कम्फर्टेबल बुटा घालायला लागतील तुम्हाला. पण आता आम्ही गावापासून 5-6 किलोमीटर लांब आहे, तर नाही होऊ शकत कम्फर्टेबल बुटा पण आपली. तर आता मी पार्क मध्ये आहे एक, ही बारीक पोरा तशी क्रिकेट खेळतात. तर तुम्ही बोलत असाल हा चॅलेंज घरी का नाही केला, तर घरी हा चॅलेंज थोडासा लयच इझी झाला असता मला तर वाटतं, म्हणून मी आले बाहेर थोडासा. तर घरी जाताना पण रिक्षातून मला उभाच जायचे. तर बघूया कसा सीन होते पुढे जाऊन. तर ह्या पार्क मध्ये मी आता 2-3 तास थांबायचा प्रयत्न करतो उभा. मला एक ठिकाणी उभा राहून थोडासा कंटाळा येतोय, म्हणून हा असा मोठा पार्क आहे इकडं. तो पार्क कसा फिरतो मी कडकशी ना. कॅमेरामॅन तिकडे बसलाय, कॅमेरामॅनला नाही घेऊ शकत हा चॅलेंज. मी 24 आवर्स उभाच राहायचे. मी एकटाच बरा आहे, कॅमेरामॅन तिकडे बसला तोच बरा आहे, कारण की रात्रीचे लय बेकार सीन व्हायचे उभा राहून झोपायचे आपल्याला. आपण कुठेही व्हिडिओ शूटला जाऊ दे आणि कुठला पण चॅलेंज असू दे, पण आपली मस्ती नाही थांबायला पाहिजे. तर आता आपण या पार्क मध्ये आलेलो आहेत ना, ही एक्सरसाइज करूया. ही उभा राहूनच करू शकतो एक्सरसाइज. अख्खा 24 आवर्स उभा कसा राहू शकते मला पण नाही समजत. पाय लय बेकार दुखणार माझं असं वाटतं मला एंडला एकदम. फायनली आपला 1 तास कंप्लीट झालेला आहे. आपण इथं थांबलेलो आहे पार्क मध्ये 1 तास. आता कुठेतरी बाहेर जाऊया. पार्क मध्ये थांबून आपल्याला 1 तास झालता, म्हणून आपल्याला थोडीशी भूक लागलेली, म्हणून आम्ही आलतो बिकानेर मध्ये, कारण बिकानेर मध्ये सिटिंग एरियाच नाही बसायला. तर आता मी बिकानेर मध्ये आले ना. बिकानेर मध्ये आपल्याला उभा राहूनच खायला लागणार आहे काहीतरी. बिकानेर मध्ये आहोत आपण, उभा राहूनच खायचं आपल्याला. फ्रँकी घेतलेली आता आपण बिकानेर मध्ये, तर हे खाऊया. उभा राहूनच खायचं आपल्याला आज सगळा. जास्त खाऊन पण काय फायदा नाही आपण, कारण की 2 नंबरला आली तर काही नाही करू शकत. उभा राहून नाही आपण काय करू शकत, तर कमीच खायला लागेल थोडासा. खाऊन झालेला आहे आता आपला. तर चला मॉल मध्ये जाऊ, काहीतरी फिरून येऊ मॉल मध्ये. तर 2 तास झालेले आहेत आपल्याला चॅलेंज घेऊन. तर आता आपण ओरियन मॉल मध्ये चालले आहोत. दाखव. ओरियन मॉल मध्ये आपण एंट्री मारलेली आहे. आपण काही जास्त फिरणार नाही वरती बिरती, डायरेक्ट खालती चालल्या स्मार्ट बाजार मध्ये. स्मार्ट बाजार मध्ये काहीतरी खायला घेऊ. स्मार्ट बाजार मध्ये आपण एंट्री मारली ना, आपल्याला इथे दिसले KSI आणि लोगन पॉलचा ब्रँड प्राईम. तर एक बॉटलची प्राइस आहे 300 रुपये. 300 ला एवढीशी बॉटल ही, काय बोलून फायदा नाही आता. कशी लागत असेल टेस्ट मध्ये काय माहिती. मॉल मधून बाहेर निघलो आणि आम्ही डायरेक्ट आलो मॉलच्या बॅक साईडला. तर टायमिंग बघा तुम्ही आता किती झाले. अख्खा 5 तास होऊन गेलेत ना. ह्या टायमिंग मध्ये मी काहीच नाही चेंज केला, कारण की तुम्ही बोलसाल पुढे बिडे घेतलंय, तर असं नाही मी काय केलं चेंज बिन. तसंच आहे चालू केल्यापासून. तर तुम्ही माझ्या पायाची हालत बघता आता, पायला बेकार दुखायला लागले, कारण की 5 तास झालं मी उभाच आहे. तर पनवेल मध्ये येऊन आम्हाला 5.5 तास झालेत मी उभाच आहे लिटरली. आता माझं पाय पण लय दुखायला लागलेत. आता मी घरी चालले. घरी जाताना एक ऑटो बघणार आहे, तर ऑटो मध्ये पण उभाच राहायचंय मला. तर बघूया तो ऑटोवाला काय बोलतोय आपल्याला. त्याचा मी दाखवणार नाही, तो बोलला नको दाखवू व्हिडिओ मध्ये, तर नाही दाखवणार ऑटोवाल्याला. पण उभाच जायचंय मला घरी आता. तर आपण घरी जाऊया. 24 आवर्स मला उभा राहायचं आणि चपलीवर थोडा डिफिकल्ट वाटते मला पण, कारण की बुटा असती सॉक्स असती तर थोडासा इझी झाला असता पायानं, पण पाय पण मध्ये असं चोलायला लागलं थोडं थोडं.
6 तास आता व्हायला आल्यात ना, माझं असं पाय दुखायला लागलं तिथं वरती. 24 तास मला पण थोडासा इझी नाही वाटत आता हा चॅलेंज. आता घरी जाताना बघूया ऑटो मध्ये आम्हाला म्हणजे रिक्षामध्ये तो नेतय का नाही उभा राहून, कारण की रिक्षामध्येच आम्हाला जाणं भाग आहे. पाऊस दिवस असतं आता. रिक्षा स्टँडवर आले आता मी, आणि बघूया आता उभा राहून नेतात का नाही आपल्याला, कारण की न्यायला पाहिजे उभा राहून पण. तर मी त्यांना विचारतो नेतात का नाही. रिक्षावाल्या ड्रायव्हरला आम्ही कसं तरी कन्व्हिन्स केला ना, आम्ही डायरेक्ट निघलो आमच्या गावाकडे. ते हे बघा असंच उभा राहूनच मला जायचं, कारण लिटरली मी 15 मिनिट उभाच होतो आमच्या गावाकडे जायचं. सर तो ड्रायव्हर बोलला मला, तू उभा राहून काय येतंय, खाली बसायला काय झालं तुला. मी बोललो एक प्रॉब्लेम आहे. मग तो ड्रायव्हर बोलला, तुझ्या बोच्याला काय उबालू झाले का. मैं गाली नहीं दे सकता, गाली नहीं देना, फैमिली देखती है वरना मैं. पनवेलची रिक्षामध्ये 15 मिनिट उभा राहून मी आलतो डायरेक्ट माझ्या घरी, आणि माझ्याजवळ काहीच नव्हतं घरी येऊन करायला, म्हणून मी डायरेक्ट 2-2.5 तास टीव्ही बघितली उभा राहून. संध्याकाळचे 7 वाजायला आलते आणि मी बाहेरशी खाऊन आलतो, त्याच्यामुळे 2.5 तास टीव्ही बघून मी डायरेक्ट डिनर न करता डायरेक्ट गेलो झोपायला. जसं मी बेडरूम मध्ये आलो तसं मी एक भिंतीचा आधार घेऊन झोपायचा ठरवला. एवढा पण इझी नाही जेवढं तुम्हाला व्हिडिओ बघून वाटते. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक पण करा. शेवटी मला जागा बदलावलाच लागली, कारण की तुम्हाला जेवढा इझी वाटते उभा राहून झोपणं तेवढा इझी नाही उभा राहून झोपणं, कारण की माझे पाय खूप दुखायला लागलेले. एंडला 4-5 तासच राहिलेले सकाळ व्हायला पण. तर आता मी एकटाच उठले गपचूप रात्रीचे, आणि ह्या चॅलेंज कम्प्लीट होणार अजून तास आहेत. तर उद्या सकाळी 12 वाजता हा चॅलेंज कम्प्लीट होईल आपला. तर आता वाजल्यात रात्रीचे 4 ना, आपल्याला 16 तास झालेले आहेत अख्खा उभा राहून. तर लय मला डेंजर वाटते. पाय पण आता माझं लय बेकार दुखायला लागलं. 16 तास मी अख्खा उभाच आहे. रात्रीचे 4 वाजता मी उठले इथं. मला झोप पण नाही लागली जास्त, पाय पण लय दुखायला लागले. आता काय करू काय समजत नाही, झोप नाही लागली. आता असं जागणंच आहे मला रात्री सकाळ होईस्तो. सर डिनर न करता झोपल्यावर त्याचे परिणाम तुम्ही बघू शकता समोरच, कारण की एवढ्या सकाळच उठून मी जेवत होतो एकटाच. सकाळचे 5 वाजलेला आणि कोणच नव्हता. मी एकटाच खिडकी बिडकी उघडून कपडे बदलवून जेवत होतो एकटाच, आणि त्याच्यासोबत मी बघत होतो माझा फेवरेट शो. मग सकाळी फ्रेश होऊन मी आपली आजच्या चॅलेंज मधली लास्टची मील खाईत होतो. आणि प्लीज तुम्ही हा चॅलेंज ट्राय नका करू, कारण की मलाच माहिती माझे पाय कसे दुखत होतो उभा राहून. फक्त 3-4 तास राहिलेत आपला हा चॅलेंज कम्प्लीट व्हायला. मग मी नाश्ता करून गेलतो परत टीव्ही बघायला. ना हे बघत मी 22 तास झालेत अख्खा मी उभा राहून. 22 तास 40 मिनिट झालेत आपल्याला उभा राहून. हा चॅलेंज होता आपला 24 आवर्स स्टँडिंग चॅलेंज. 23 तास व्हायला आल्यात लिटरली ना, मी उभाच आहे. आता 24 तास होणारच आहे. आता आपलं चॅलेंज पण कम्प्लीट होणारच आहे. 24 आवर्स उभाच राहायचंय. तर आता माझं पाय पण लय बेकार दुखायला लागले, रात्र पण मी झोपलो नाही जास्त, उभाच होतो. फायनली आपला चॅलेंज हा कम्प्लीट होणार आहे. आता मला समजत नाही रडू का हसू, कारण की 24 तास अख्खा उभं राहणं एवढं पण इझी चॅलेंज नव्हता हा. रात्रीचे काय हालत झालती माझी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये. 2 मिनिटच राहिलेत फक्त आता चॅलेंज कम्प्लीट व्हायला. 2 मिनिटात आपला हा चॅलेंज कम्प्लीट होणार आहे. 24 आवर्स अख्खा उभाच राहायचा होता. पाय पण लय दुखायला लागलात आता माझे. चॅलेंज आपला कम्प्लीट झालेला आहे. यस 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 यस. चॅलेंज फायनली कम्प्लीट केलेला आपण. 24 तास अख्खा उभं राहिलेले आहोत. इझी नव्हता हा चॅलेंज, पण आपण केलेला आहे. हे बघा 24 तास. गायसा आता मी लय बेकार डायरेक्ट झोपणार आहे. डायरेक्ट जाऊन झोपणार आहे आता. लय बेकार पाय दुखायला लागलेत माझे पण. 24 आवर्स म्हणजे 24 तास अख्खा मी उभाच होतो. आता डायरेक्ट इथंच झोपणार आहे मी. डायरेक्ट लादीवरच झोपले. आता लय भारी वाटलंय, पायानं लय भारी वाटतंय. पाय डायरेक्ट असं वातारतात थोडं थोडं आता माझं, आणखी दुखायला लागलेत लय बेकार माझे पाय. चॅलेंज कम्प्लीट झाल्यावर माझी मम्मी, करशील अशी व्हिडिओ परत, राशील का परत 24 तास उभा एवढा. सर आता तुला आयडेक्स देऊ का झेंडू बाम देऊ.
व्हिडिओ शूट झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला पण नाही गेलो ना, अख्खा दिवसभर घरातच बसलेलो आणि दुसऱ्या दिवशी पाय दुखाची सुरुवात झाली माझी खूप. ही व्हिडिओ शूट करायसाठी मी काय काय केलं, अख्खा एक रात्र उभा राहून एक भिंतीचा आधार घेऊन झोपलो आणि 3 तास उभा राहून टीव्ही बघितले आणि रात्रीचे उठून मी जेवत होतो उभा राहून. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला नका विसरू ना. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.